विजूभाऊ असं म्हणाले की पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत. विजूभाऊ एकदम मान्य, पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत. पण तुमच्याकडे जर पैसे असले तर माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला तुमच्या मुलाच्या लग्नात नाचवता येतं. ही पैशाची ताकद आहे. आणि नुसतंच माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला नाही तर पैशाची ताकद एवढी आहे की एखाद्या आमदाराला तुमच्या गाडीवर तुम्ही ड्रायव्हर म्हणून पण ठेवू शकता. ही पण पैशाची ताकद आहे. नाव घेण्याची गरज आहे. हा, त्यामुळे निवडणुका नाही जिंकल्या तरी बाबा माझ्या मुलाचं लग्न आहे, जरा नाचून दाखव. मग नाचता येत नसलं तरी आपल्याला भले पाठीमागे ठेवलं असेल तरी पण आपण नाचून दाखवतो. ही पैशाची ताकद आहे. एवढ्या सगळ्यांनी अमरावतीबद्दल अनेक सांगितलं. या अमरावती जिल्ह्याला खूप मोठा इतिहास आहे. अनेक दिग्गज लोकांनी या अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व केलंय. डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं म्हणजे त्यांचे विचार पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे पूर्ण देशभर पसरलेले आहेत. असा सुसंस्कृत आणि प्रतिभावान लोकांनी भरलेला असा अमरावती जिल्हा आहे. पण आता सध्या जो अमरावती जिल्हा आहे ना विजूभाऊ, तो बघून मला एक गोष्ट आठवली. एक माझा मित्र आहे, त्याचा फार्म हाऊस आहे. कोंबड्या वगैरे पाळतात ना, त्याचा फार्म हाऊस आहे त्याचा. एक दिवस असत त्याच्या फार्म हाऊसवर आम्ही गेलेलो तर मला म्हणाला तुला एक गंमत दाखवतो. त्याने आपले मुठभर दाणे घेतले आणि ते कोंबडीला करतात ना, कोंबडी बिचारी आली धावत. असे दाणे त्यांनी दाखवले कोंबडीला, ती आली धावत. जशी ती जवळ आली याने आपले दाणे पाठी घेतले. कोंबडी बिचारी निराश होऊन परत गेली आणि परत दाणे दाखवले. परत ती कोंबडी धावत आली. परत त्याने हात पाठी घेतला. परत ती निराश होऊन परत गेली. तिसऱ्यांदा दाणे दाखवले. तिसऱ्यांदा मोठ्या आशेने कोंबडी आली. परत त्यांनी हात पाठी घेतला. कोंबडी परत निराश होऊन परत गेली. परत चौथ्यांदा दाणे दाखवले. मग काय कोंबडी आली ना, तिला कळलं आपलं जवळ गेलो की हात पाठी घेतो, दाणे काय देत नाही. त्या कोंबडीचं वजन असेल साधारण 1 ते 1.25 किलो, 800 ग्रॅम. तिच्या मेंदूचं वजन असेल 3 ते 4 ग्रॅम, जास्ती नाही. त्या 3 ते 4 ग्रॅम मेंदू असलेल्या 1 ते 1.25 किलो वजन असलेल्या कोंबडीला कळलं की 3दा फसवल्यावर 4थ्यांदा फसायचं नाही. मग या आपल्या अमरावती जिल्ह्यामधल्या आपण 70 किलोच्या माणसांना कधी कळणार की इतक्या वेळेला देशमुख आणि कोण घोडके यांनी मिळून फसवलं. आता आपल्याला 4थ्यांदा फसायचं. हे आपण अमरावतीतल्या सगळ्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. किती वेळ आपण फसणार आहोत. आता पप्पू भाऊनी मगाशी भाषणामध्ये सांगितलं की कसा कचऱ्याचा ढीग पडलेला होता. कोरोनाच्या काळामध्ये कशा पद्धतीने आपण जेवण दिलं. पप्पू भाऊ मुख्यमंत्री पण काम करत होते त्यावेळेचे. हा, असं बोलायचं नाही त्यांना. तुम्ही प्रत्यक्षात जेवण देत होते पण ते फेसबुक वरनं सगळ्यांना जेवण देत होते. अजिबात त्यांनी काम केलं नाही असं म्हणू नका तुम्ही. ते शेतकऱ्यांना पण वर्क फ्रॉम होम करायला लावत होते. इतका सक्षम मुख्यमंत्री आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्राला द्यायचा आहे का सन्माननीय राजसाहेबांच्या विचाराचा असलेला आमदार आपल्याला विधानसभेत पाठवायचा, हे आता आपल्याला ठरवायचं आहे. या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण काही वेगळा विचार करणार आहोत की नाही करणार आहोत, मला असं वाटतं हे ठरवण्यासाठी ह्या आजच्या मेळाव्याचं आयोजन केलं असं मी मानतो. आपल्याला हा बदल
या अमरावती जिल्ह्यापासून सुरुवात करायचं आहे. या वेळेला नुसतं पप्पूला पास नाही करायचंय, पप्पूला अमरावतीतनं पहिलं आणायचंय, हे लक्षात ठेवायचं. नुसतं पास करून चालणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, म्हणजे आता त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, मला असं वाटतं या सगळ्या रोज वर्तमानपत्रात येतच असतील की याचा कॉन्ट्रॅक्ट याच्याकडे आहे, कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट कचऱ्याचं याच्याकडे आहे. पण आपण शांत का आहोत? तुमच्या मनात या लोकांबद्दल राग चीड ही येणार आहे की नाही? उद्यापासून पप्पू भाऊ प्रण करा, जर हा कचरा उचलला गेला नाही तर हा कचरा उचलायचा आणि कोण जो कॉन्ट्रॅक्टर आहे, कोण जो आमदार आहे ज्याने कॉन्ट्रॅक्ट दिलंय त्याच्या घरासमोर नेऊन कचरा टाकणार. आणि हेच आमचं महाराष्ट्र सैनिकाचं काम आहे. नुसतं विजूभाऊ सोशल मीडियावर लिहून होणार नाही. आपले भगतसिंग होते, भगतसिंग, त्यांनी संसदेमध्ये बॉम्ब फोडलेला. कोणाला मारण्यासाठी फोडला नव्हता, त्या बॉम्ब तेवढा शक्तिशाली पण नव्हता, आवाजाचा बॉम्ब होता तो, आवाजाचा बॉम्ब. का तर त्या बहिऱ्या ब्रिटिश लोकांना तो आवाज ऐकू गेला पाहिजे. हे आताचे जे बहिरे लोक आहेत ना, यांच्या कानाखाली आवाज काढल्याशिवाय तो आवाज त्यांना ऐकू येणार नाही. तो काढायचं काम हे महाराष्ट्र सैनिक करेल. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे. या सगळ्या चर्चा, अनेक चर्चा होतात. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की निवडणूक लढणार आहे का, ऐन वेळा पाठिंबा फक्त देणार, लढणार नाही. मी खात्रीपूर्वक 100% सांगतो, या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी फक्त विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ही विधानसभा ताकदीनिशी लढवेल. आणि सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली लोकांचं सरकार येईल. जसं राजू माळू म्हणाले की नुसत्या योजना, आज महाराष्ट्रातली जी परिस्थिती, ज्या महाराष्ट्राने आज आपण राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांचं बोलतो, त्यांचे विचार ऐकतो, त्यांनी आपल्याला जातपात शिकवली का हो? कधी शिकवली? आज मी येत असताना मी बघितलं, खूप गर्दी होती त्या गावामध्ये जिथे तुकडोजी महाराजांचं सगळं आहे, तिकडे मुजरी आहे त्या गावामध्ये. आज एवढे लोक जर त्यांना मानणारे आहेत, मग आपण जाती जातीत का अडकून पडलोय? सन्मान्य राजसाहेबांचं त्यावेळेचं एक खूप सुंदर वाक्य आहे की या जर महाराष्ट्रात जेवढे उद्योग येत आहेत, या महाराष्ट्रात जेवढ्या शिक्षण संस्था आहेत, या महाराष्ट्रात जेवढे व्यवसाय आहेत, या महाराष्ट्रात जेवढे उद्योगधंदे आहेत, या सर्व उद्योगधंद्यामध्ये फक्त भूमिपुत्र म्हणून, मराठी माणूस म्हणून जर रोजगार देण्याचा नियम आपण पाळला तर आपल्याला कुठल्याही जातीच्या आरक्षणाची गरज लागणार नाही, हे सांगणारा आपला नेता आहे. मला फक्त या जातीची मतं पाहिजेत म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे. आज सगळी पूर्ण महाराष्ट्राची जी काय वाट लागलेली आहे, लोक एकमेकांकडे, लहान लहान मुली जातीवर बोलायला लागले आहेत. मी ओबीसी आहे, मी मराठा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. हे लहान मुलांच्या मनामध्ये आपण विष का लावतोय? जे सन्माननीय राजसाहेब म्हणाले की 1999 साली ज्या वेळेला राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळेला त्याच्या आधीचा जर आपण इतिहास बघितला, 1999च्या आधीचा, 1995 साली आपल्याला आठवत असेल तर युतीचं सरकार आलेलं, भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलेलं. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार बाजूला गेलं, हे सरकार आलं. त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये एक हिंदुत्व म्हणून आपण सगळेजण एकत्र आलेलो. आणि मग जेव्हा हिंदुत्व म्हणून लोक एकत्र येत आहेत, मग आपला निभाव कसा लागणार, हे महाराष्ट्राचे सो कॉल्ड चाणक्य पवार साहेब
त्याने विचार केला की आता हे हिंदू म्हणून एकत्र आले, त्यांना फोडायचं कसं, ह्यांना बाजूला कसं करायचं, हे जर असेच एकत्र राहिले तर आपण निवडून कसे येणार. आणि म्हणून त्या राष्ट्रवादीची स्थापना झाली. आणि 1999 सालानंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातीचं विष हे पेरलं गेलं आणि तेच रोपटं आज वाढताना आपल्याला दिसतंय. आणि जर आपण सन्मान्य राजसाहेबांचे खरे महाराष्ट्र सैनिक असू तर आपण कुठल्याही जातीपातीमध्ये अडकायला नको, ही आपल्या मनातली भावना असली पाहिजे. आपण एकमेकांकडे मराठी माणूस हिंदू म्हणून आपण बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि मग आता काय होतंय, आता ह्याच जातीला खत पाणी घालण्याचं काम हे पवार साहेबांकडनं केलं जाते. आणि म्हणून कुठलीही भूमिका आज जेवढी आंदोलन, मराठ्यांचं आंदोलन असेल, मराठा समाजाचं आंदोलन असेल, मराठी बांधवांचं आंदोलन असेल, ओबीसी बांधवांचं आंदोलन असेल, त्याच्यावर सन्माननीय शरद पवार साहेब कुठलीही भूमिका घेत नाहीत, कुठलंही वक्तव्य करत नाहीत, कुठलंही सोल्युशन देत नाहीत, कुठलंही त्याच्यावर बोलत नाहीत. का बोलत नाहीत? कारण त्यांना हे वाढायला पाहिजे, त्यांना हे व्हायला पाहिजे. आपल्या सगळ्यांमध्ये जातीच्या नावावर फूट घालायची आणि आपलं इस्पित साध्य करायचं, हा त्याच्या मागचा डाव आहे. हा डाव आपण ओळखला पाहिजे. आपण महाराष्ट्र सैनिक आहोत, सन्मान्य राजसाहेबांचे सैनिक आहोत. या महाराष्ट्राला देशातला नंबर 1चं राज्य करणं हे आपलं काम आहे आणि त्याच्यासाठी आपण झटलं पाहिजे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, आपण निवडणुका लढवू, पण एक समाज म्हणून, मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राला जर तोडायचं काम कोण करत असेल तर त्या माणसाला धडा शिकवण्याचं काम हे महाराष्ट्र सैनिकांनी केलं पाहिजे. आणि ही सन्माननीय राजसाहेबांची शिकवण आपण घराघरात नेली पाहिजे. एक फक्त छोटीशी कविता सांगतो तुम्हाला आणि माझं भाषण संपवतो मी. आपण महाराष्ट्र सैनिक आहोत. कुठेही अन्याय, सन्माननीय राजसाहेबांचं एक वाक्य आहे, जिथे अन्याय दिसेल, जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ पडली पाहिजे. सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं की मला मेलेल्या माणसांचं नेतृत्व नाही करायचं. मला मेलेले म्हणजे जे मनाने मेलेले आहेत, ज्यांच्या मनामध्ये आग नाही, ज्यांच्या मनामध्ये ऊर्जा नाही, अशा माणसांचं नाही नेतृत्व करायचं. मला जिवंत माणसांचं नेतृत्व करायचंय, ज्यांना समाज बदलायचा आहे, ज्यांना महाराष्ट्राला नंबर 1 करायचा आहे, विकास करायचा आहे, विकास करायची आग आहे, अशा लोकांचं मला नेतृत्व करायचं आहे. आणि म्हणून एक फक्त कविता सांगतो, त्याचा अर्थ मित्रांनो आपण समजून घ्या. ही दुष्यंत कुमारांची कविता आहे, खूप सुंदर कविता आहे, आपण सगळ्यांनी संग्रहित ठेवावी अशी कविता आहे. हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज यह दीवार पर्दों की तरह हिलने लगी, आज यह दीवार पर्दों की तरह हिलने लगी. शर्त ये थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए, शर्त ये थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए. हर सड़क पर, हर गली में, हर सड़क पर, हर गली में, हर चौराहे पर, हर नगर, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए, हर लाश चलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं, मेरे सीने में नहीं, लेकिन तेरे सीने में सही. हो कहीं भी हो, लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. जय हिंद, जय महाराष्ट्र.